गरज सरो आणि वैद्य मरो असं हे सद्य सरकार आहे याची प्रचिती महाराष्ट्रातल्या लाडक्या भगिनीला येऊन आली असेल. भारतीय जनता पार्टीच्या तथाकथित नेत्या आणि आम्हाला कशी महिलांची काळजी आहे आणि आम्ही कशी महिलांच्या नावावर राजकीय पोळी आणि राजकीय स्वार्थ साधून घेऊ शकतो हे राज्याला दाखवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या तथाकथित महिला नेत्या यांची एक फेसबुक पोस्ट आणि व्हिडिओ मी ऐकला. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की लाडक्या भगिनींना जर KYC करण्याचा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी रात्री 12 ते 1 का 1 ते 2 आणि पहाटे 5 ते 6 KYC करावी, आधार लिंक करावं, मग तुम्हाला OTP येईल, OTP जर एकदा नाही आला तर मग रिसेंड करावं वगैरे वगैरे वगैरे. कारण त्यावेळेस सर्व्हर तुम्हाला बिझी मिळायचा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मला त्या ताईंना विचारायचे की तुम्ही भीमगर्जनेच्या वल्गना करून राज्यभरात सांगत फिरत असतात की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाने आणि कुशल नेतृत्वाने आपला देश हा डिजिटल देश बनत चाललाय, पेपरलेस देश बनत चाललाय किंवा महासत्तेकडे आपला देश चाललाय आणि एवढी माहिती आणि तंत्रज्ञान युगामध्ये आपल्या देशाने प्रगती केली वगैरे वगैरे असताना सुद्धा तुमचा सर्व्हर बिझी कसा लागतो? तुम्ही जी लाडकीबहीण.महाराष्ट्र.com ही वेबसाईट दिलेली आहे ती कुणाला छोटे ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईलच नाहीत, त्यांना छोटे छोटे मोबाईल ज्या 2-3 हजाराचे वापरतात त्या लाडक्या भगिनींनी नेमकं करायचं काय हे तरी तुम्ही सांगा ना. तुम्ही इलेक्शनच्या अगोदर जे मोठे मोठे स्टॉल उभा केले होते आणि तुमच्या कार्यकर्त्यांना कामं दिली होती की तुम्ही लाडक्या भगिनीचे फॉर्म भरून घ्या. मग आता काय झालं? म्हणजे तुम्ही निवडणुका होईपर्यंत मतांची पोळी भाजून घेईपर्यंत सत्तेच्या खुर्चीपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला लाडकी बहिणीचे सगळे निकष नियम सगळे शिथिल करून तुम्ही त्यांना 2-2, 3-3, 4-4 महिन्याचे जे काही तुमचे 1,500 रुपये येणार होते ते तुम्ही कुठलीही पडताळणी न करता टाकून दिले आणि दुसरीकडं तुम्ही आता म्हणताय की सर्व्हर बिझी लागत असेल तर तुम्ही असं करा, येऊन करा. त्यावेळी सर्व्हर तुमचा असतं, डाऊन नसतो का? हे तुम्ही अगोदर क्लिअर करा. आणि दुसरं असं आहे की तुम्ही जे सांगताय ते मग तुम्ही आताही KYC करताना स्टॉल का लावत नाहीत लाडक्या भगिनीचे? एकतर तुम्ही 26 लाख लाडक्या भगिनी नोकरदार आहेत वगैरे वगैरे म्हणून कमी केल्या. मग तुम्ही एवढ्या स्मार्ट युगात जगताय, मग तुम्ही त्यावेळी स्क्रुटिनी का नाही केली? म्हणून हे स्पष्ट होतंय की तुम्ही फक्त सत्तेच्या स्वार्थासाठी लाडक्या भगिनीचा वापर केला आणि त्यांच्या अकाउंटवर 2-2, 3-3 महिन्याचे पैसे टाकले आणि आता प्रत्येक महिन्याचे पैसे तुम्ही पुढच्या महिन्यात टाकू, असं करू, तसं करू, यातून अजून निकष लावून लाडक्या भगिनी वगळणार, ही KYC झालं नाही म्हणून वगळणार. ज्या बिचाऱ्या स्मार्ट मोबाईलच वापरत नाही त्यांना काय KYC करणार? म्हणून मला तुम्हाला विनंती करायची की तुम्ही फक्त फेसबुक लाईव्ह आणि व्हिडिओ